नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। मित्रांनो, पीक विमा भरण्यास सुरुवात झालेली असून तुमच्या पिकासाठी तुम्हाला तुमच्या कपास असेल, तुमच्या मका असेल, तुमच्या ज्वारी असेल, जे पीक तुमचं असेल तर त्या पिकासाठी हेक्टरी किंवा एकरी असे किती तुम्हाला पैसे द्यायचे आहेत, किती तुम्हाला त्या ठिकाणी पैसे तुम्हाला भरणा करायचे आहेत, याची आपण ए टू झेड माहिती पाहणार आहोत। आपण पूर्ण चार्ट बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खालील तक्त्यानुसार तुम्हाला रक्कम ही पीक विम्यासाठी भरणे आवश्यक असणार आहे। मित्रांनो, इकडे तुम्हाला पिकांची नावं दिलेली आहेत, नीट पहा, मी नीट डिटेल देणार आहे तुम्हाला। पहिला हे भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमुग, सोयाबीन, तीळ, मूग, उडीद, तूर, कापूस, मका आणि कांदा एवढ्या पिकांचे तुम्हाला खरीप हंगामामध्ये तुम्हाला या जे पिकं आहेत यांची तुम्हाला केवढी रक्कम द्यावी लागणार आहे पीक विम्यासाठी ते पाहणार आहोत। तर आपण पहिले हे बघू की 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर आहे, 2.5 एकर, 90 आर म्हणजे तुमचे 90 गुंठे हे पहिले तुम्ही समजून घ्या। तुमचे क्षेत्र किती आहे आता तुम्ही याच्यावर अंदाज लावू शकता। इथं सर्व डिटेल दिलेली आहे, 80 आर, 70 आर, 60 आर, 50 आर, 40 आर, 30 आर, 20 आर आणि 10 आर। उतार्यावर जे क्षेत्र दिलेले असतं मित्रांनो ते आर मध्ये दिलेलं असतं, लक्षात ठेवायचं। आता भात पिकासाठी जर तुमच्याकडे 1 हेक्टर शेती असेल तर तुम्हाला 138 रुपये द्यायचे आहेत। ज्वारी असेल तर 83 रुपये द्यायचे आहेत, एक अतिशय कमी किंमत आहे मित्रांनो। बाजरी असेल तर 80 रुपये द्यायचे, परत नाचणी असेल तर 100 रुपये द्यायचे, परत भुईमुग असेल तर 113 रुपये, सोयाबीन असेल तर 156 रुपये, तीळ असेल तर 68 रुपये, मूग असतील तर 600 रुपये हेक्टरी। लक्षात ठेवायचं, नीट बघा, हेक्टर आणि एकर याच्यामध्ये फरक आहे, नीट पहा। जर तुमच्याकडे उडीद असतील तर 540 रुपये, तूर असेल तर 118 रुपये हेक्टरी, आणि जर कापूस असेल तर तुम्हाला धुळे जिल्ह्यावाल्यांना फक्त तर तुम्हाला 2048 रुपये तुम्हाला 1 हेक्टरला द्यायचे आहेत, आणि मका असेल तर 400 रुपये आणि कांदा असेल तर 188 रुपये। या पद्धतीने तुम्हाला आता तुम्ही विचार करा, तुमच्याकडे 90 आर आहे, 80 आर आहे, किती, यानुसार तुम्ही आता अंदाज लावायचा। आणि तुम्हाला तुमच्या जे पीक असेल तुमच्या शेतात तर त्यासाठी तुम्हाला विम्याची रक्कम किती भरायची याच्यानुसार अंदाज करून तुम्ही हिशोब करा, आणि मग त्या पीक विमा फॉर्म भरणाऱ्याला पैसे तुम्हाला द्यायचे आहेत। या पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण असा आपला हा व्हिडिओ होता। आज असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी, असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।